लोकसभा निवडणुकीत 75% जास्त मतदान करणाऱ्या ग्रामपंचायती, नगरपरिषद यांना पुरस्कार देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतलाय। राज्यात असा अभिनव उपक्रम प्रथमच राबवण्यात येतोय। ह्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून निवडणूक विभागाकडून विविध उपक्रम राबवले जातात। प्रशासन 75 पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांसाठी विविध सुविधा देत आहे। या उपक्रमामुळे मतदानाची टक्केवारी वाढून मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण होईल असा विश्वास स्वामी यांनी व्यक्त केलाय। 75% पेक्षा जास्त मतदान होईल त्या गावांना आम्ही सुजाण मतदार समृद्ध लोकशाही गाव, सुजाण मतदार समृद्ध लोकशाही गाव या नावानं पुरस्कार देणार आहोत। ज्या नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये 75% पेक्षा जास्त मतदान होईल त्या नगर परिषदला किंवा त्या शहराला सुजाण मतदार समृद्ध लोकशाही नगर परिषद असं एक प्रमाणपत्र देऊन, सन्मानपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव नंतर त्या टक्केवारीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी करणार आहोत। त्याचबरोबर सहकारी संस्था आपल्याकडे भरपूर आहेत, गृहनिर्माण संस्था, हाऊसिंग सोसायटी। तर त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा एक मतदारांचं सकारात्मक वातावरण निर्मिती व्हावी आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतदान त्या गृहनिर्माण संस्थेतील लोकांनी करावं म्हणून त्यांच्यासाठी आपण 90% अट ठेवलेली आहे की ज्या हाऊसिंग सोसायटीमध्ये 90% पेक्षा जास्त मतदान होईल त्या हाऊसिंग सोसायटीना सुजाण मतदार समृद्ध लोकशाही गृहनिर्माण संस्था अशा पद्धतीचं एक प्रमाणपत्र, सन्मानपत्र देऊन वरिष्ठांच्या किंवा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रमाणपत्र देण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे। आणि या पद्धतीनं एखादी इंडस्ट्री आहे ज्यामध्ये 1000 पेक्षा जास्त कामगारांची नोंदणी झालेली आहे